मित्रांनो, ही सोनाली कोंबडी आहे. बरेच लोक सांगतात सोनाली गावठीला मॅच होते, सोनाली गावठीबरोबर फिरले की गावठीसारखे होते, सोनाली सोनाली हे सोनाली ते. मला एकच सांगायचं आहे, सोनाली जसा गावठी बरोबर फिरली की तिला गावठीचा फील येतो, तसं मला सांगा की तुमच्याबरोबर एखादा नेपाळी व्यक्ती जर फिरला तर तुमच्यासारखा होणार आहे का? तो तुमच्यासारखा दिसणार आहे का? तो साधं उदाहरण द्यायची मला तेच एकच आहे. तर कसं आहे माहिती आहे का, जे आहे ते आहे. सोनाली ही सोनालीच राहणार आहे. ती किती गावठीमध्ये फिरली तरी गावठीचा ती रेट तरी घेऊ शकते का? नाही घेऊ शकत. आज मार्केटमध्ये सोनालीचं पिल्लू 22 ते 25 रुपयाला भेटतं, त्याच्यावरती रेट नाही आहे. पण आज गावठीचं पक्षी कितीही तुम्ही लो कॉस्टला विकत असाल तरी 50च्या खाली कुठेच तुम्हाला भेटणार नाही. दुसरी गोष्ट, सोनाली जी आहे ही सोनाली जी ब्रीड आहे, ह्या सोनाली ब्रीडचं जर सांगाल तर तुमचं विक्रीचं 180 190 खूप जास्त झाला तर 220 रुपयाच्या वरती रेट नाही आहे. पण तोच रेट आपल्या प्युअर गावठीचा किती आहे तर 330 रुपयापासून ते 450 रुपये होलसेल 480 रुपयापर्यंत. आणि रिटेलमध्ये बघायला गेलात तर साधारण 580 ते 600 रुपये किलो या पद्धतीने आपल्या इथे मार्केटला तुम्हाला हा विकला जातोय. मग मित्रांनो, मला सांगा, सोनाली जी आहे ह्या सोनालीचा रिटेल रेट आहे, म्हणजे जे कटरची शॉप आहे त्या ठिकाणी 350 रुपये किलो आणि गावठीचा 600 रुपये किलो. मग जर खरोखर जर याच्यामध्ये काही फरक नाही आहे, दिसणं सगळ्या गोष्टी आहे, मग मार्केटमध्ये ह्या रेटचा तफावत काय? तर याच्यामुळे तुम्ही अजिबात असं फसू नका. सोनाली ठीक आहे, सोनालीच्या जागी ती योग्य आहे, पण गावठीला कधीच ती कंपॅरिझन करू शकत नाही. गावठीची कधीच ती बरोबरी करू शकत नाही. ती सोनाली आहे ती सोनालीच राहणार आणि गावठी ती गावठीच राहणार.